चाळीसगावातून एक मोठी बातमी समोर येत आहे. खरेदी खत आणि सूची क 2च्या प्रमाणित नकला देण्यासाठी 9,000 रुपयांची लाच मागणाऱ्या एका खासगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. संशयित आरोपी सुनील शिवदास निकम वय 47 राहणार चाळीसगाव यांनी तक्रारदाराकडून आधीच 5,000 रुपये स्वीकारल्यानंतर उर्वरित 4,000 रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्या पथकाने केली असून या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार 1988 सुधारित कलम 7(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे व त्यांच्या पथकातील कर्मचारी राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, सागर शिर्के, प्रेरित चौधरी, चंद्रकांत सेंदाणे, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली आहे. या धडक कारवाईमुळे भ्रष्टाचाराविरुद्ध प्रशासन अधिक सतर्क झाल्याचं दिसून आलंय.